ही आहे माझी भाऊजाई विभा। हिच्या हातची दहीबुत्ती अप्रतिम होते। दहीबुत्तीचं साहित्य इंद्रायणीचा मौसर भात करून घेतलेला आहे। आंबेमोहर पण याच्यासाठी चालू शकतो। दही, साय, कुटाची मिरची, कडीलिंब, कोथिंबीर आणि फोडणीचं साहित्य। ही कुटाची मिरची आहे, याने दहीबुत्तीला खमंगपणा येतो। ही दहीबुत्तीला आवश्यक आहे। साईमुळे दहीबुत्तीला टेक्स्चर छान येतं आणि तो मिळून येतो। दही, दूध, साय घालून भात छान कालवून घेऊ। दूध आणि साय, चवीनुसार मीठ। भात हातानेच कालवावा म्हणजे तो छान मिळून येतो। आता लागेल तसं दूध आणि दही चवीप्रमाणे घालूयात। दूध आणि दही थोडं थोडं घालून कालवावं, एकदम घालून नाहीये। किती छान टेक्स्चर दिसतंय बघा। कुटाची मिरची तळूयात। फोडणी तेलाचीच करायची, तुपाची करायची नाही, कारण हा भात आपण गार खातो, तूप त्याच्यावर थिजतं। झक्कास फोडणी, जिरं, हिंग, कडीलिंब, कोथिंबीर। आता ही भातात छान मिक्स करू। यातच कुटाची मिरची चुरडून घालायची। आता कालवूयात। आता चमच्याने कालवलं तरी चालेल। काय कसा दिसतोय भात? एक महत्वाची गोष्ट, भात थोडासा सैलसर ठेवायचा, कारण नंतर तो आळतो। बघ, तुला आवडतो तसा झालाय का? मस्त झालाय, एकदम मला आवडतो तसा। एन्जॉय।